नमस्कार मित्रांनो, गुरुकुल एओके क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहोत मराठी व्याकरण. यापूर्वी आपण वर्ण विचाराचा भाग 2 बघितलेले. आज हा भाग 3 सविस्तर विश्लेषण आपण याचं बघणार आहे. तर कोणताही वेळ वाया न घालवता थेट आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचं की ही जी वर्णमाला आहे तुम्हाला आहे अशी पाठ करणं गरजेचं आहे. वर्णमाला बघून घ्या. एकूण 52 वर्ण आणि त्यांची स्थान जशीच्या तशी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांचे उच्चार स्थान हे देखील तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. यावरती आधारित बरेचसे असे महत्वाचे प्रश्न तयार होतात. तर चला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्नांचा. धृतराष्ट्र या शब्दाची अचूक वर्णरचना असलेला खालीलपैकी पर्याय कोणता आहे? तर या ठिकाणी बघू, धृतराष्ट्र एवढा मोठा शब्द प्रत्येक शब्दाची फोड करण्याची आपल्याला आवश्यकता नसते. तर आपण थोडं टेक्निक या ठिकाणी वापरू आणि ह्या प्रश्नाचं काही सेकंदात उत्तर काढायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा आपण घेऊ ध्रुव. ध्रुवची जर फोड आपण व्यवस्थित केली तर आपल्या लक्षात येतं ध्रुवची फोड होती द अधिक रू. आता या ठिकाणी कुठं कुठं आहे बघू आपण. या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही म्हणून हा पर्याय आपला चुकला. आता ह्या ठिकाणी परत आहे परंतु या ठिकाणी नाही म्हणून आपल्याकडे पर्याय 2 उरले. आता ह्या दोन्हीत आपण तुलना करू. तर आता ध्रुव संपला. त्यानंतर कुठला आहे आपल्याकडं? त आहे. त ची फोड कशी करतो आपण? त अधिक अ. मग त अधिक अ कुठं आहे? इथं आहे परंतु इथं नाही. ह्याचा अर्थ आपला पर्याय 1 हा बरोबर आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला हे पुढचे चेक करण्याची गरज पडली का? पडली नाही. तर आपण काही टेक्निक वापरून सुद्धा याच्या सहजासहजी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला आता पुढचा प्रश्न बघू काय. यासाठी तुमची वर्णमालेची जशी जशी रचना पाठ असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण एवढ्या फास्ट याची उत्तर काढू शकतो. चला दुसरा प्रश्न काय आहे बघा. कार्पण्य या शब्दाची एकूण वर्ण संख्या किती? आता कार्पण्य जर आपल्याला फोड करायची म्हणली कार्पण्य तर कशी होती बघा. क अधिक आ अधिक र अधिक प अधिक अ अधिक न अधिक य अधिक अ. आता काय विचारलंय? वर्णसंख्या म्हणलं की त्यात स्वर आले, स्वरादी, व्यंजन सगळं काय आलं. मग आपल्याला सगळंच काउंट करायचंय, सगळंच मोजायचंय. 1 2 3 4 5 6 7 8. मग या ठिकाणी आपली किती वर्णसंख्या होते? 8. पर्याय क्रमांक आपला किती आहे? पहिला बरोबर आहे. या ठिकाणी बघतोय आपण 2 ठिकाणी 8 आलाय. तर आपण इथं पहिला पर्याय योग्य धरू आणि पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण. प्रश्न काय आहे बघा. कृष्णार्पण या शब्दात एकूण किती व्यंजने आणि किती स्वर आहेत? मगाशी आपण पूर्वीच्या प्रश्नात सगळेच वर्ण मोजले कारण वर्णामध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी, संयुक्त व्यंजन सगळं येतं. या ठिकाणी आपल्याला व्यंजन आणि स्वर विचारलेत त्यामुळे या ठिकाणी आपण अगोदर फोड करून घेऊ. फोड कशी होती बघा याची. कृष्णार्पणची क अधिक रू. आता या ठिकाणी लक्षात ठेवा इथं र येत नाही तर रू येतो. या ठिकाणी बरेचशी मुलं चुकतात. यानंतर षटकोनाचा या ठिकाणी बाणाचा न अधिक आ अधिक र अधिक प अधिक अ अधिक न अधिक अ. एकंदरीत कृष्णार्पण ह्याची जर फोड केली तर आपल्याला अशी फोड समजते. तर या ठिकाणी आपण व्यंजन किती ती मोजू. 1 2 3 4 5 आणि 6. या ठिकाणी 6 व्यंजन असणारा पर्याय कोणता कोणता बघू. या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय दिसतात त्यामुळे आता आपल्याला स्वर ही मोजणं गरजेचं आहे. स्वर मोजणं सगळ्यात सोपं असतं. कुठलंही अक्षर पूर्ण करण्यासाठी एक स्वर आलेला असतो. तर या ठिकाणी किती अक्षर आहेत बघा. 1 2 3 आणि 4. आपल्याला किती स्वर आलेत? 4 आले. तरी पण आपण हे ठिकाणी बघू. इथं एक स्वर, इथं दुसरा स्वर, इथं तिसरा स्वर आणि हा चौथा स्वर. म्हणून आपला पर्याय 1 हाच बरोबर ठरतो. एकदम सोपं सरळ आणि आपल्याला एकदम सरळ सोपं असं उत्तर याचं भेटून जातं. जर आपला अभ्यास असेल, वर्णमाला पाठ असेल तर ह्या गोष्टी आपल्याला अवघड जात नाही. पुढचा प्रश्न काय आहे बघा. क्षुब्ध आणि ज्ञान या शब्दाच्या सुरुवातीला असणाऱ्या वर्णाविषयी कोणती विधान सत्य आहेत? आता या ठिकाणी बघा अ आणि ब अशी 2 विधान आपल्याला दिली आणि दोन्हीपैकी कुठलं बरोबर आहे
म्हणजे आपल्याला कुठलं बरोबर किंवा कुठलं चुकीचं आहे ते ओळखायचंय. तर पहिलं विधान काय आहे बघा, क्ष आणि ज्ञ हे वर्णमालेतील मूळ स्वर आहेत. तर तुम्हाला माहित आहे की हे स्वर नसून विशेष संयुक्त व्यंजन आहेत. काय आहेत? विशेष संयुक्त व्यंजन आहेत. त्यामुळे हे विधान आपलं काय ठरतं? चुकीचं ठरतं. त्यानंतर आता ब विधान काय म्हणतंय बघा, क्ष ज्ञ हे जोड शब्द नसून ती विशेष संयुक्त व्यंजन आहेत. इथपर्यंत विधान बरोबर आहे. पुढचं विधान बघू आपण, ज्यांची फोड अनुक्रमे क अधिक श आणि द न य अशी होते. हे पण विधान आपल्याला बरोबर आहे असं वाटतं, परंतु हे बरोबर नाही. कशामुळे नाही? ज्यावेळेस हा फोड हा शब्द आला त्यावेळेस हे अक्षर हे हलंत असले पाहिजे. कसले? हलंत असले पाहिजे. परंतु या ठिकाणी ही जी आपल्याला थोडक्यात व्यंजन आहेत ते हलंत दिलेले नाहीत, म्हणून हा पण पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरतो. पर्याय म्हणजे याचा अर्थ काय? दोन्हीही विधान चुकीचे आहेत. असा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 4 आहे, दोन्ही विधाने असत्य. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला फसवण्यासाठी दिले जातात. लहान सहान गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्या. नक्कीच तुमचा स्कोर हा चांगला असणार आहे येणाऱ्या टीईटी परीक्षेत. पुढचा प्रश्न काय आहे बघा, पर्यावरण या शब्दाची अचूक वर्णरचना खालीलप्रमाणे कोणती आहे? तर या ठिकाणी आपण दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर पर्यावरणाची पूर्ण फोड करा किंवा एक एक शब्द तपासत जावा. जसे की मी पहिल्यांदा प चेक केला. प ची फोड काय होते बघा, प अधिक अ. म्हणजे पहिला शब्द माझा प अधिक अ असं कुठं कुठे आहे बघा. इथून आपल्याला एक ध्यानात आलं की हा 3 नंबरचा पर्याय कॅन्सल झाला. बाकी ठिकाणी प अधिक अ आहे. नंतरचा शब्द काय? पर्यावरण. आता ह्याची फोड जर केली आपण तर आपल्या ध्यानात येतं र अधिक य अधिक आ. तर असं कुठं कुठे बघू आपण, र अधिक य अधिक आ ह्या दोन पर्यायात आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण तर य अधिक र अधिक आ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही कॅन्सल झाला. आता यात समांतर कुठपर्यंत आहे बघा, व इथपर्यंत बघितलं आ बरोबर आहे. व आता पहिल्या पर्यायात काय झालंय बघा की या ठिकाणी व चा पाय आपल्याला मोडलेला पाहिजे, म्हणजे थोडक्यात हलंत पाहिजे, म्हणून हा पर्याय आपण ह्या ठिकाणी चुकीचा ठरतो आपला. म्हणून आपलं उत्तर बरोबर राहतं पर्यावरण. तरी पण एकदा फोड बघू आपण. प इथून येतो पर्या व र न. असं या प्रकारे प्रश्न क्रमांक 5 उत्तर आपलं काय आलं? 2 आलं. असंच आपण थोडक्यात इलिमिनेशन पद्धत याला म्हणू की चुकीचं उत्तर बाजूला काढायचं, ऑटोमॅटिक जे येतं उत्तर ते आपलं बरोबर उत्तर असेल. हा परीक्षेच्या दृष्टीने एक अप्रोच आहे. तुम्हाला जो योग्य वाटतं ते करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पर्यावरणाची फोड करा, त्यानुसार खाली कुठला मॅच होतोय ते पण बघा. पण मला वाटतं ह्याने वेळ तुमचा जास्त जाईल, त्यामुळे हा जो इलिमिनेशन पद्धत आहे एकदम सोपी असते, सरळ आपण उत्तर काढू शकतो. या ठिकाणी आता बघा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये जोड अक्षर म्हणजे जोड शब्द आलेला नाही? तुम्हाला जोड अक्षर किंवा जोड शब्दाची व्याख्या काय होती आपली की जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन आणि शेवटी स्वर येतो त्या ठिकाणी जोड शब्द तयार होतो. तर या ठिकाणी दिसतंय आपल्याला श अधिक व अधिक अ, म्हणजेच या ठिकाणी 2 व्यंजन आणि एक स्वर आलाय. या ठिकाणी क अधिक र अधिक अ आलाय. ह्या ठिकाणी जर क्रू असा काहीतरी शब्द असता तर या ठिकाणी फसवलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा इथं क्र आहे याचा अर्थ 2 व्यंजन आहेत. जर क्रू असता तर इथं एकच व्यंजन आणि एक स्वर आला असता, ह्याचा अर्थ इथं जोड शब्द नसता. परंतु इथं क्रम आहे म्हणून हा जोड शब्द आहे. या ठिकाणी पण अमूर्त, या ठिकाणी र अधिक त अधिक अ आहे, जोड शब्द आहे. परंतु ह्या ऋषी या शब्दात जोड शब्द नाही, म्हणून हा आपला पर्याय बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. असेच क्वालिटीचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 7. वाङ्मय या शब्दाची अचूक फोड आणि त्यातील पहिल्या जोड अक्षराचे वैशिष्ट्य काय? या ठिकाणी वैशिष्ट्य पर्याय आलेले नाहीत, त्यामुळे आपण वैशिष्ट्य थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि फक्त त्याची फोड काय आहे ती बघू आपण. तर वाङ्मयची फोड आता पाहता तुमच्या काय लक्षात येतं की वाची फोड अशी होते का? अशी होते का? नाही होत. कारण व अधिक आ होतं. असा जी का नसतो तो कधी हलंत असतो का? नसतो. मग पहिला पर्यायातून बाजूला निघतो. आता आपल्याकडे राहतो व अधिक आ.
पहिल्यांदा हा घेतलं तर प्रत्येक पर्यायात व अधिक आ बरोबर आहे, परंतु पुढे गेलं आपण तर आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी अनुनासिक आहे, जसंच्या तसं यायला पाहिजे. इथं म आलं म्हणून चौथा पर्याय आपला रद्द झाला. इथपर्यंत आता बरोबर आहे. फरक कुठं पडतोय अ मध्ये आणि आ मध्ये. बघू आपण म ची फोड काय होणार आहे, म अधिक अ होणार आहे, म अधिक अ होणार आहे. ह्या ठिकाणी म अधिक आ दिलं म्हणून पर्याय क्रमांक 3 ही चुकला. पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेत देखील ही पद्धत अवलंबायची आहे. कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्न कसे सोडवता येतील ह्याकडे आपण लक्ष द्यायचंय. आता या ठिकाणी बघा की बऱ्याचशा वेळा आता इथे बघा शब्द काय आहे, अपराह्न. अपराह्न काय, दुपार नंतरची वेळ. बरोबर, आपण जसं म्हणतो मध्यान्ह, तसंच हा अपराह्न शब्द आहे. तर अपराह्न म्हणजे काय, दुपार नंतर, जे आफ्टरनून म्हणतो आपण, तो अपराह्न. तर या ठिकाणी अपराह्न या शब्दाची अचूक फोड कोणती, तर या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो, पहिला शब्द घेतो. बरोबर, पहिला शब्द यातला काय आहे, अ आहे. तर बघितलं तुम्ही तर सगळ्या शब्दात म्हणजे थोडक्यात फोड करताना अ आहे. तर मी काय करतो माहितीये का, पाठीमागून सुरुवात करतो. आपल्याला काय, आपल्याला फक्त परीक्षेचा जो अप्रोच आहे तो आपला महत्वाचा आहे, की प्रश्न आपण कसा सोडवतोय तो महत्वाचा आहे. तर मी डायरेक्ट शेवटच्या शब्दावरती येतो. मग ह्या शब्दाची फोड जर बघितली कशी, ह अधिक न हा बाणाचाच पाहिजे आणि अशी फोड कुठं कुठे दिसते बघा. तर मला ह्या ठिकाणी फक्त अशी फोड दिसते. या ठिकाणी आहे का, या ठिकाणी नाही, हा पर्याय कॅन्सल झाला. इथं न हा नळाचा दिला म्हणून हा कॅन्सल झाला आणि ह्या ठिकाणी स्वतः नळाचा न म्हणून दिला. शब्द किती अवघड असू द्या, तुमच्या परीक्षेत जो प्रश्न सोडवायचा अप्रोच काय आहे ना, तो महत्वाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या ठिकाणी आपला बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल 3 ते 4 सेकंदात ह्याचं उत्तर आलं. असाच वेळ आपल्याला मराठीत वाचून बाकीचे जे विषय आहेत गणित वगैरे त्या ठिकाणी हा वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मराठी हा प्रश्न सुटणं ह्यापेक्षा तो किती वेळात सुटतोय ना, हा खूप महत्वाचा आहे. वेळ तुमचा वाचवणार हा विषय आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, दुःशासन या शब्दाची अचूक वर्ण रचना, म्हणजे आपल्याला फोड करायची आहे. बरोबर, आता या ठिकाणी ध्यानात ठेवा की कीवर्ड काय आहे. थोडक्यात आपला कीवर्ड यात आहे की आपल्या ह्या ठिकाणी विसर्ग कुठं कुठे आहे बघा. तर विसर्ग आपल्याला या ठिकाणी आहे आणि इथं लिहिला आहे. तर हे थोड्या वेळ आपण बरोबर मानू, हे दोन पर्याय बरोबर. हे तर असे हे आपले चुकीचे. तर पुढे जर गेलं तर तुमच्या एक लक्षात येईल की प्रत्येक ह्याचं जे अक्षर आहे, थोडक्यात जे व्यंजन आहे ते हलंत असायला पाहिजे फोड मध्ये. तर या ठिकाणी इथं व्यंजन दिलंय स आणि न, हे दोन्ही पण व्यंजन काय हलंत नाहीत. म्हणून आपला पर्याय 4 क्रमांक ही कॅन्सल होतो, रद्द होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण. ईश्वर या शब्दात एकूण किती स्वर, किती व्यंजने आणि किती अक्षर आहेत. बरोबर, आता ईश्वरची आपण डायरेक्ट काय करू, फोड करू. कशी होती बघा, ई हा मोठाच पाहिजे, दीर्घच पाहिजे. त्यानंतर श अधिक व अधिक अ ही श्वची फोड झाली. त्यानंतर राहिला र ची फोड कशी होणार, र अधिक अ. तर ह्या ठिकाणी आपण बघतोय की स्वर किती बघा. सगळ्या सुरुवातीला काय सांगितलं, स्वर किती, 1 2 3. आपले स्वर किती, 3. या ठिकाणी 3 स्वर असणार. पर्याय किती, इथनं उत्तर येतं बघू आपण. तर या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे. हे पर्याय ही असे ही कॅन्सल झाले, रद्द झाले. तर आता राहिले काय, 3 स्वर. आता पुढचं बघू, व्यंजन किती. व्यंजन आहेत 1 2 आणि 3. 3 व्यंजने असल्या पर्याय या दोन्हीपैकी कुठला आहे, तर हा आहे. म्हणून हा पर्याय आपला झाला योग्य. आपल्याला अक्षर हे तपासण्याची गरज पडली का, सगळी अक्षर अशी 3च आहेत, 1 2 3. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजन हे आपण अक्षरात गणतो. म्हणून या ठिकाणी 3 स्वर, 3 व्यंजन आणि 3 अक्षर आहेत. पर्याय क्रमांक आपला 1 बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण. त्या अगोदर ही टीईटी वॉरियर बॅच थोडक्यात सिरीज आपण चालू केलेली आहे. प्रश्न उत्तर स्वरूपात बऱ्यापैकी तुमचं जे कन्फ्युजन आहेत, मोठमोठे प्रश्न जे अवघड वाटतात ते सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी या ठिकाणी किरण सर, अमित सर
आणि ओंकार सर, त्याबरोबर मी मराठीचं करत आहे. या ठिकाणी अमित सर पूर्ण अंकगणितचा भाग, आपले किरण सर आहेत बुद्धिमत्ता सामाजिकशास्त्र चा पूर्ण जो पार्ट आहे तो सकाळी तो तुम्ही लेक्चर बघतच असाल. दररोज सकाळी 8 वाजता, रात्री संध्याकाळी 7 वाजता आपण क्वालिटीचे असे लेक्चर या ठिकाणी अपलोड करत आहे. तरी आवर्जून बघा. तुम्हाला येणारी जी 28 तारखेला जी एक्झाम आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच पात्र व्हाल, ह्याची तुम्हाला शाश्वती देतो. आणि वेळ न वाया घालवता, तुमचा वेळ आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. कमी वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे. प्रश्न काय आहे बघा. कंठ, कमळ, कांचन आणि क्षमा या शब्दांचा वर्णमालेनुसार योग्य चढता क्रम कोणता असेल. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ना, तुम्हाला तुमची वर्णमाला पाठ असणं गरजेचं आहे. वर्णमाला अगोदर पाठ करा, नंतर या पुढचे प्रश्न बघा, तरच तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला समजतील, सुटतील. वर्णमाला पाठ करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. प्रश्न काय आहे अजून एकदा बघा. कंठ, कमळ, कांचन आणि क्षमा यांचं वर्णमाला कसा क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावताना एक तुमच्या ध्यानात यायला पाहिजे की ज्या वेळेस आपण चढता क्रम लावणार आहे तेव्हा शेवटचा शब्द हा क्षमा येतो. कशामुळे येतो. क्षमा हे वर्णमालेत क्ष जे आहे वर्णमालेत शेवटी आहे. क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. मग क्षमा कुठल्या कुठल्या ह्याच्यात शेवटी आलंय बघा. या ठिकाणी आलंय. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. परंतु हा पर्याय होऊ शकत नाही, कारण तो क्षमा ही आपल्याला शेवटीच पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सुरुवात करताना कसं करतो, असा त्यातील शब्द बघतो ज्याला काना नाही, मात्रा नाही, उकार नाही. मग या ठिकाणी दिसते आपल्याला कमळ. कमळ हे आपल्याला सुरुवातीला पाहिजे. क्षमा जसं शेवटी पाहिजे तसं कमळ आपल्याला सुरुवातीला पाहिजे. तर कमळ सुरुवातीला असणारा पर्याय आपल्याकडे एकच आहे, म्हणून आपला पर्याय 1 हा बरोबर आहे. तुमच्या ध्यानात आला असेल आपण या ठिकाणी कांचन असेल किंवा कंठ असेल हे शब्द पाहण्यास सुद्धा आपल्याला गरज पडलेली नाही. आपण 2 शब्दावरून उत्तरावरती थेट पोहोचलेलो आहे. त्यामुळे असेच ट्रिक आपण मराठीत शक्यतो ट्रिक नाही म्हणता येत याला, गणितात वगैरे आपण ट्रिक म्हणतो, पण तरी सुद्धा आपण एक आकलन म्हणून ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. आपला जो अप्रोच आहे तो महत्वाचा आहे. मी वारंवार सांगतोय आणि वारंवार सांगत राहील. त्यामुळे चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. खालील शब्दांचा वर्णमालेनुसार योग्य चढता क्रम असणारा पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. शब्द काय आहेत बघा. ज्ञान, देव, धन आणि धरणी. मग तुम्हाला काय सांगितलं की क्ष आणि ज्ञ हे सगळ्यात शेवटी यायला पाहिजे. चढता क्रम आहे म्हणल्या. मग या ठिकाणी ज्ञान हा शब्द शेवटी असणारे पर्याय किती आहेत बघा. हा एक आहे, हा एक आहे. हे पर्याय दोन्ही चुकीचे. किती सेकंदात, 1-2 सेकंदात आपण ओळखू शकतो. 2 पर्याय तर आपल्यापाशी आले, म्हणजे 50% पर्यंत आपण पोहोचलो. आता ह्याचं 50% 100% मध्ये रूपांतर करायचा प्रयत्न करू. या ठिकाणी दिसतंय का देव आणि देव समान आहेत दोन्हीकडे. ही बघायची गरज आहे का नाही. तर आता आपल्याला बघावं लागतंय की धन आणि धरणी ह्यापैकी अगोदर कुठला येणार. बरोबर. तर आपल्याला द तर बरोबर आहे. आता राहतो न आणि र ची तुलना. तर तुमच्या ध्यानात येईल की न हे अनुनासिक आहे, स्पर्श व्यंजन गटातील आहे. आणि र, य, र, ल, व हे अंतस्थ म्हणजे स्पर्श व्यंजन गटानंतर येणारं व्यंजन आहे. म्हणून तो धन हा शब्द अगोदर यायला पाहिजे आणि धरणी हा नंतर यायला पाहिजे. यावरून आपल्या लक्षात येतं पर्याय क्रमांक 1 हाच ऑप्शन बरोबर आहे. हे सर्व पर्याय बाकीचे चुकीचे आहेत. हीच टेक्निक तुम्हाला परीक्षेत वापरावी लागणार आहे जर तुम्हाला कमी वेळात जास्त प्रश्न आणि 100% प्रश्न बरोबर आणायचे असतील तर. पुढचा प्रश्न काय आहे बघा. स्वर, स्वरादी, व्यंजन आणि वर्ण या शब्दाचा वर्णमालेनुसार उतरता क्रम कोणता. तर या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम विचारला आहे, परंतु आपण या ठिकाणी देखील चढता क्रमच बघणार. पण कसा तो पाठीमागून पुढे आपण जाणार तो चढता क्रम, ऑटोमॅटिक तो उतरता क्रम होऊन जातो. तर या ठिकाणी बघू आपण की 2 शब्द असे जे स पासून तयार झाले. कुठले. स्वर आणि स्वरादी. आणि 2 शब्द असे की व्यंजन आणि वर्ण म्हणजे व पासून तयार झालेले. मग आपल्याला माहिती आहे की वर्णमालेत अगोदर कुठला येतो. अगोदर यापैकी येतो व आणि नंतर येतो स. य, र, ल, व, स, श, श. मग या ठिकाणी आपल्याला उलटा विचार करताना अगोदर वचा शब्द आला पाहिजे. व किंवा व्यंजन किंवा वर्ण. आणि ह्यात पण तुलना करताना तुमच्या लगेच लक्षात येतं की व आधी येणार नंतर व येणार. मग वर्ण शेवटी असलेला कुठला आहे बघू आपण. वर्ण, वर्ण.
आता यानुसार वर्ण त्यानंतर व्यंजन आलं, हे दोन्ही शब्द बरोबर, हे तर असे पर्याय आपले रद्द झाले. आता या ठिकाणी स्वर आणि स्वरादी ह्याची तुलना करायची तर आपल्याला माहिती आहे स्वर अगोदर येणार का नंतर स्वरादी येणार. कशामुळं स्व तर बरोबर आहे, राहिला तर इथं काय र आणि इथं रा, अगोदर र येणार आणि नंतर र ला का रा येणार, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला उत्तरचा क्रम ऑटोमॅटिक बघितलं तर स्वरादी स्वर व्यंजन वर्ण असा भेटून जातो. आपण पाठीमागून चढता क्रम लावला काय आणि सुरुवातीपासून उतरता क्रम लावला काय, आपला पर्याय हा योग्य येणार आहे. त्यामुळं अजून एकदा सांगतो की परीक्षेत तुमचा प्रश्न सोडवायचा अप्रोच महत्वाचा आहे. तुम्ही स्वतः जर एखादा प्रश्न सोपा आहे पण अवघड करून घेत असाल तर तुमचा हा वेळ तिथे जाणार म्हणजे जाणार. या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाचा क्रम वर्णमालेच्या चढत्या क्रमानुसार अचूक. सोपं चढता क्रम लावायचा आहे. तर आता सगळ्यात सुरुवातीला काय करणार आपण, पहिला शब्द बघू. या ठिकाणी जर बघितलं सगळे शब्द त पासून तयार झालेले, त्यामुळे एकदम सोपं जाणार आहे आपल्याला. त येतंय, त बरोबर आहे पहिला, कुठलाच काना मात्रा उकार नसलेला पहिलं जे अक्षर आहे ते त आहे. या ठिकाणी बघतो ती हे येऊ शकत नाही कारण त ने सुरुवात होणार आहे, तीव्र तर अगोदर येऊ शकत नाही. आता त संपला, ह्यानंतर त नंतर काय आहे आपला, या ठिकाणी क आहे, या ठिकाणी क आहे, परंतु या ठिकाणी ल आहे. तुमच्या ध्यानात येईल की क आहे ते स्पर्श व्यंजन गटातील आहे आणि य ल हे स्पर्श व्यंजन गटानंतर येतं, म्हणून तो हा 2 नंबरचा पर्याय हे आपला रद्द होतो. आता या ठिकाणी तक्ता हा दोन्हीकडे समान आहे, विषय संपला आपला. आता इथं पुढे काय राहिलं, तलवार आणि ताई याची तुलना करायची आपल्याला. या ठिकाणी आपल्याला समजतं त हे अगोदर येणार आणि ता हे नंतर येणार, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. एकदम सरळ आणि सोपा आहे. आपल्याला बाकीचे पर्याय सगळे पर्याय प्रत्येक पर्याय बघण्याची गरज नाही. 1-2 शब्द व्यवस्थितरित्या फक्त निरीक्षण महत्वाचं असतं, तुम्हाला सहजासहजी याचे उत्तर भेटून जातात. प्रश्न काय आहे बघा पुढचा. क्षय, क्रोध, कवच आणि कमळ या शब्दांचा शब्दकोशानुसार चढता क्रम लावून 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द ओळखा. तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा, नुसता चढता क्रम लावायचा नाही या ठिकाणी आपल्याला. तर आपल्याला चढता क्रम लावून 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द, तर या ठिकाणी सगळे शब्द आपल्याला क्रमानुसार लावावे लागतील. तर या ठिकाणी बघू, काना मात्रा उकार वेलांटी असलेला शब्द कुठला आहे, या ठिकाणी कवच आणि कमळ. यामध्ये पण आपण बघतोय की कमळ, क तर दोन्हीकडे समान आहे, परंतु म आहे ते अनुनासिक आहे, ते स्पर्श व्यंजन गटातील आहे, आणि व हे स्पर्श व्यंजन गटानंतर म्हणजे अंतस्थ म्हणतो त्याला, त्या येर ल व मध्ये येतो, म्हणून कमळ हा अगोदर येणार. पहिला शब्द झाला आपला कमळ. आता दुसरा शब्द बरोबर म्हणजे कवच ऑटोमॅटिक झाला. त्यानंतर आपला राहतो, आता एक तुमच्या लक्षात मगाशी सुरुवातीला सांगितलं की विशेष संयुक्त व्यंजन असते ते शेवट येतात, म्हणून हा झाला चौथा. मग आपला पर्याय क्रमांक थोडक्यात आपल्याला किती पाहिजे, 3ऱ्या क्रमांकावर येणार, आणि हा पर्याय क्रमांक 2 आहे. क्रोध हा 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द आहे, म्हणून आपला हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळं अशा प्रकारे तुमचा अप्रोच ठेवा. या ठिकाणी 2 नंबर पर्याय बरोबर आलेला आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण. अति तेथे माती. आता आपण बघतो व्याकरण, जेवढं व्याकरणला वेटेज आहे, जेवढी किंमत आहे, जेवढ्या मार्काचं व्याकरण विचारलं जातं तेवढ्याच मार्काला आपल्याला इथं शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी विचारले जातात. त्यामुळं हे पण तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. यापुढील आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 5, 6, 7 जेवढे शक्य होतील तेवढं शब्दसंग्रह मधील डाटा घेणार आहे. तर प्रश्न काय आहे बघा, अति तेथे माती या म्हणीचा अचूक अर्थ काय. तुम्हाला माहिती ही म्हण लहानपणापासून तुम्ही ऐकत आला आहात. कुठलीही गोष्ट, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, कुठलीही गोष्ट अति करण्यात आली तर त्याचं आपल्याला काय होतं, नुकसान होतं. म्हणून अति तेथे माती पर्याय क्रमांक 2 एकदम सोपा आहे. ह्याच्यावरती जास्त विश्लेषणाची तुम्हाला आवश्यकता नाही, लहानपणापासून आपण ऐकत आलोय. तर तरी सुद्धा आपण पर्याय वाचू. पर्याय खूप गमतीशीर असतात बघा. मातीमध्ये अतिशय कष्ट करणे म्हणजे अति तेथे माती, असं होतं का, नाही होत. खूप काम केल्यावर यश मिळते, असं होतं का, नाही होत. या ठिकाणी बघतोय की ही नकारात्मक म्हण आहे, नकारात्मक. हे सकारात्मक तर होऊ शकत नाही. मातीतून सोने पिकवणे म्हणजे अति तेथे माती, होतं का,
नाही होत. चला पुढचा पर्याय काय, पुढचा प्रश्न काय आहे बघा. नवल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नवल म्हणजे काय, विशेष काहीतरी वाटणं, तुम्हाला आश्चर्य वाटणं, बरोबर. या ठिकाणी आश्चर्य आहे का, आहे, म्हणून आश्चर्य हा याचा योग्य पर्याय. एखाद्या गोष्टीचं नवल वाटणं म्हणजे याचं साधे होतं का, एखाद्या गोष्टीचं साधे वाटणं असं म्हणू शकतो का, नाही. जुनं होतं का, नाही. नवल म्हणजे जुनं होतं का, नवल नाही. नवीन म्हणजे नवीनच्या विरोधात जुनं होतं, नवल म्हणजे जुने होत नाही. रागचा तर इथं कुठं संबंध येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक ब हा आपला बरोबर पर्याय आहे. या ठिकाणी बघा उन्नती. उन्नती म्हणजे काय, प्रगती करणे. उन्नती या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द विचारलाय बघा इथं, विरुद्धार्थी. मग समानार्थी शब्द यातले बाजूला काढू आपण, किंवा डायरेक्ट विरुद्धार्थी तुमच्या म्हणजे समजला तर चांगलीच गोष्ट आहे. या ठिकाणी बघा उन्नती. उन्नती म्हणजेच प्रगती, विकास म्हणजे प्रगती. अधोगती हा आपला योग्य पर्याय राहू शकतो. उत्कर्ष म्हणजे पण काय होतो, प्रगती. म्हणून आपला योग्य पर्याय कुठला आहे, अधोगती. उत्कर्ष, विकास, प्रगती हे उन्नतीचे कसले समानार्थी शब्द आहेत. मग पर्याय क्रमांक क हा आपला योग्य पर्याय आहे. आता बघा काय, शब्द समूहाबद्दल एक शब्द बघायचा आपल्याला, ज्याला कधीही मरण नाही. तर या ठिकाणी बघा हे प्रश्न, हे जे असे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला गोंधळात टाकणारे असतात. तर या ठिकाणी बघा आपल्या सगळे शब्द बऱ्यापैकी आपल्याला बरोबर वाटतात. मग या ठिकाणी बघू अमर. अमर हा तर शब्द बरोबर आहेच, परंतु खालील शब्द बघा आता, अजरामर. अजरामर म्हणजे असं वाटतं आपल्याला की ह्याचा भाव कधीच मरण नाही, परंतु अजरामरचा जर शब्द म्हणजे शब्द विग्रह केला व्यवस्थित तर एक येतो. ह्यात दोन शब्द दललेले आहेत, अजर आणि अमर. अजरामर. मग अजर म्हणजे काय, ज्याला म्हातारपण नाही. अजर म्हणजे काय, ज्याला म्हातारपण नाही. आणि अमर, ज्याला मृत्यू नाही, म्हणजे म्हातारपण ही नाही आणि मृत्यू पण नाही, असा अजरामर. म्हणून तसं जर बघा गेलं तर बरोबर पर्याय आपला हाच जो योग्य त्या ठिकाणी सूट होतो. अजरामर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, ज्याला म्हातारपण आणि मरण ही नाही. अजर म्हणजे काय, ज्याला म्हातारपण येत नाही. आणि दुसरा अविनाशी. आता अविनाशी आणि अमर बऱ्यापैकी साम्य वाटतो, परंतु अमर हा व्यक्तीसाठी वापरला जातो. अविनाशी म्हणजे एखाद्या वस्तूसाठी वगैरे वापरला जाणारा शब्द आहे. ती पण कधीही नाश न पावणारी वस्तू, थोडक्यात त्याला आपण अविनाशी म्हणू शकतो. परंतु अमर हाच योग्य ह्या ठिकाणी आपला ठरतो. त्यामुळे असे प्रश्न वाचत राहा. तुमचा जास्तीत जास्त शब्दसंग्रह कसा वाढेल याकडे तुम्ही लक्ष द्या. यानंतरचा बघा शेवटचा आपला प्रश्न, शर्त करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ काय. शर्त करणे म्हणजे पैज लावणे होतं का. तुम्हाला जर विचारलं असतं की शर्त लावणे म्हणजे काय, शर्त लावणे म्हणलं तर आपला काय झाला असता, पैज लावणे असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकलो असतो. परंतु या ठिकाणी शर्त करणे असा आहे, म्हणून हा ऑप्शन आपला चुकीचा ठरतो. पुढचा काय, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे शर्त करणे, हे काय बरोबर उत्तर आहे आपला. त्यानंतर बघा हार स्वीकारणे. हार स्वीकारणे म्हणजे काय, शर्त करणे होतं का, होत नाही, कारण हा नकारात्मक आहे. आणि आपला शर्त करणे हा वाक्य प्रचार बघितलं तर सकारात्मक आहे. फसवणूक करणे हा पण नकारात्मक दृष्टिकोनातून वापरलेला शब्द जाणार आहे, आणि शर्त करणे हा सकारात्मक आहे. वाचताच तसं आपल्याला उत्तर भेटून गेलं. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे शर्त करणे. असेच क्वालिटीचे प्रश्न तुम्हाला दिवसेंदिवस मिळत जातील. यामध्ये क्वालिटी अजून वाढवायचा प्रयत्न करू. कमी वेळात तुम्हाला पेपरमध्ये कसं प्रश्न सोडवायचं, कशी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, ह्यासाठी आम्ही दिवसरात्र झटत आहे. तुम्ही फक्त सकाळचा अर्धा तास सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता द्या. येणारी टीईटी पात्रता परीक्षा ही तुम्ही पात्रच होणार याची शाश्वती आम्ही देतो. धन्यवाद.